बघा इथं ॲटो नसल्यामुळं घोटाळा होतोय, आपल्याला यावं लागतंय सारखं. झाली बघा तर बघा आता चला तर मित्रांनो स्टार्ट निघालो बघा. आपल्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या गाडीवरून. आज आपल्याला बघा पाणी लावायचं आहे, त्यासाठी आता खाली निघालो बघा मोटर चालू करायला. मग आपण पाणी लावून घेऊयात. मग आपल्याला एका ठिकाणी पाट सोडायला जायचे आहे बघा, तिकडे जाऊयात नंतर. मोटर चालू करून आपल्याला खोरबी आणायचे आहे बघा, तिकडून जाऊन शेडावनं. पहिल्यांदा मोटर चालू करून घेऊया. तिकडे दोन्ही मोटरनी लावलं म्हणजे आजच्याच आपलं पाणी होऊन जाईल बघा. मोटर चालू करतो बघा. इथं ॲटो नसल्यामुळं घोटाळा होतोय, आपल्याला यावं लागतंय सारखं. झाली बघा चालू. जाऊयात आपण वरच्या वावरात खोर घेऊन. पाणी लाव खटाखट्टीमध्ये जाऊ घरी. तुम्ही बघा टोटे एकदा केल्या का नाही आपण टेन्शनच नाही. कॉक फिरवलं की निवांत घरी जाऊन बसायचं. अशी कामं करायची बघा शेतकऱ्यांना, काय लक्षात घ्या तुम्ही. प्लस कसं दाबू बघा, एका हाताने पकडले बंदच पडली बघा गाडी. अशा पद्धतीनं बघा कॅमेऱ्याचा अँगल थोडा बिघडवून मी क्लच दाबून आता बघा गाडी थांबवलेली आहे. हां गाडी अशी थांबवतो का क्लचने दाबता. अजून ह्या गाबड्यासनी धुवायच्या बघा आपल्या गायासनी. जाऊयात खोर घेऊन. खोर लागणार आहे तिथं माळात. हाताने काय काम होत नाही, हाताने करायला गेलं का नाही लागते ती गडबड. सगळ्यांपेक्षा विचित्रच आहे आपला गाव. यांचा बघा कसा एकदम हिरवागार दिसतोय. आपला असा बरोबर असा ठोस असा आलाच नाही. काय करावं, त्याला फवारणी करावी का खत टाकावं, कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडे बघा पाणी कसं वाया जातंय दोन्ही मोटर चालू केल्यामुळे. जाऊयात तिकडं पलीकडे काय हवा आहे पाण्याची बघूया. कुठं कुठं कसं वाया जातंय ती पाणी. पाणी बघा आपलं अर्ध वाया जातंय, अर्धच वावरात येतंय पाणी. त्यामुळं गोठा होती बघा. इथं बी थोडंफार वाया जातंय पाणी, बाकी सगळं आपल्याला पुढं येतंय तिथं. लावून घेतो बघा आता अशा पद्धतीने पाणी बघा इथं आलेलं आहे, फुटाफुटी झालेली आहे. चला बघा आता पोचलोय वावरात. खोर घेतो आता, कणाकंदारी करतो बघा. ते बघा स्पीडमधनं कसं पाणी येतं. त्या वावरात एकाच वेळ लावतो म्हणजे झंझटच नाही दिवसभर. मला लावून घेतो पाणी. तर बघा इथं मित्रांनो आपण पाणी लावतोच तोपर्यंत कुठं गेलं आहे बघा पाणी. कसं पाणी पाजायचं बघा आता तुम्ही सगळं सांगा. बघा सगळ्या वावरात आपण अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून घेतले, जेणेकरून दुपारपर्यंत होऊन जाईल. लय नाही 2-1 तास लागणार आहेत एवढ्या पाण्याला. तर जाऊयात आपण घरी जाऊन नाश्ताही करून येऊयात. चला
तोपर्यंत होईल एवढं पाणी, काय विषय नाही. तर निघालोय बघा घरी. इकडं काय आपल्याला टोटल पाणी बंद करता येत नाही. एवढं जरी आपण बंद केलं तरी 4 सगळ्या तिकडे वाटते बघा मित्रांनो. चला असुद्या, काय करायचं. चांगला बेंड नाही आपल्याकडे जेणेकरून ते पाणी लिकेज व्हायचं आपण थांबवू शकतो. पाऊस बघू शकता आपण काय याला रातचंच पाणी लावतो ठिबक असल्यामुळं, त्यामुळं काही याचं तरी काही टेन्शन नाही. आणि या खालच्या वावराला तर बघा आपण पाणी पाजलं नाही. शाळावाला 1-2 पाणी देते ती, पोटऱ्यात असताना एक देते, आणि आत्ता एक वाढीसाठी एक थोड्या दिवसांनी अजून द्यायचं. बघा आपला शाळू कुठंतरी दिसतोय, आणि यांचा बा कसा अख्खं वावा हिरवगार दिसतंय ती. चला असू द्या, जाऊयात. उद्या त्यांचं तरी चांगलं, आपलं नाही झालं तर आपलं बी एक दिवस नक्कीच चांगलं होईल. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, काम आपलं करत राहायचं. घरी जाऊन बघा आपल्या सुनील काका आहे ती, त्यांचं पेरलं आहे, पण त्यांच्या दुसऱ्यानं पेरलं ना. आपल्याला आता त्यांचा जाऊन पाठ सोडायचं आहे, थोडा पाठ सोडूया. काय आपल्याला होईल तेवढं आपलं भाडं घ्यायचं आहे, आणि याचं लय लोड घ्यायचं नाही. कालच डिझेल टाकले बघा. काल एक काम होतं, ते काय झालं नाही, आपलं ट्रॅक्टर तिथं चालत नव्हता. त्यामुळे आता इकडे जाऊयात आपण. तर जेवाय बसलोय बघा. आत्ताच आंघोळी केल्या, ठेवून घेतो. नंतर आपल्याला डबल राहणार जायचं आहे. चला तेव्हा निघालो आपण मसूरला. जायचं आहे आपल्याला, काम आहे. गाईच्या गोळ्या आणायच्या त्या. तर आता जाऊयात आपण मसूरला. तर बघा आता मित्रांनो, आपलं कसं काम चालू केलं. दोन्ही साईडला खोदायचं चाललंय. रस्त्याची एकदम बेकार हालत आहे बघा. तर इकडं खाली बघा त्यांनी लेवल केलं एकदम ओकेमध्ये, त्यामुळे जायला काही जास्त त्रास होत नाही. आता निघालो आपण बघा मसूरला. मेथी बी आणायची आपल्याला पेरायसाठी, ती घेऊन येऊयात. चला आता आपण निघालोय बघा बाजारपेठेत, त्या दुकानात. तिकडूनच आपल्याला बघा आता मेथीचं बियाणं भेटणार आहे. पुढच्या साईडला अशा काहीतरी त्यांच्या दुकानाचं नाव आहे बघा. जाऊयात. चला बघा आता पोचूया आपण त्या दुकानात. आता बघा मेथीचं बियाणं घेतलंय आपण. आता जाऊयात घरीसाठी गोळ्या घ्यायला, मग जाऊयात घरी. चला जाऊयात आता रानात. आपलं बघा आता हरभरा पेरायचं काम चालू आहे आपल्या वावरात. हरभरा पेरणी एकदम जोमात चालू आहे आपली. नंतर आपल्याला या साईडला मेथीची भाजी करायची आहे. वाफ बी चांगल्या पद्धतीने पडली ती आपल्याला उद्या बघा ह्यात पाणी पाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हरभरा चांगला उगवून येईल. आता बघा 8 तास मारून घेतो. चला मग मेथी पेरून घेऊया.
तर बघा आपलं मित्रांनो फिरून झालेली आहे भाजी. तर निघालो बघा आपण शेडाव जाऊयात तिकडे. आता आपल्याला पेरणी यंत्र सोडून पाट सोडायसाठी बघा आपल्याला रोटर प्लस आपल्या त्याच्या झाली बघा. ही बघा ऊस कसं मध्ये मध्ये करते ती सगळं ऊस बघा असं रोडवर पडली ती. चला असू द्या जाऊयात आता आपण खाली. ऊस बघा लेज मध्ये पडली ती डोळ्याला एक कापतंय बघा त्यांच्यावर. चला तर मित्रांनो आता आपण आलोय बघा घरी. मम्मीनं आज पराठे केली ती. ही बघा आमच्या आजी इकडं मालिका बघत बसल्या. आजच बघा पराठे खातोय. आता बघा आपल्याला व्लॉगला एंड करूयात. व्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लॉग कसे आहेत. आणि मी बी आता बघा पराठे एन्जॉय करतो आणि तुम्ही बी पराठे एन्जॉय करायला या. बाय.